हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर मला मागे एकदा कमेंट आली होती की ब्लाऊजचा व्हिडिओ टाकला होता मी, तेव्हा त्यावरच कमेंट आली होती की ब्लाऊज म्हणजे मशीन कशी चालवायची, काय करायची, दोरा कसा वळवायचा हे सगळं सांगा म्हणून. तर ते मला आता लक्ष आलं होतं, कारण मागे बनवणार होते पण तेव्हा काही नाही जमलं बनवायला व्हिडिओ, कारण घरातले भरपूर व्हिडिओ बनवलेले होते, तेच टाकायचे होते त्यामुळे म्हणलं की आता व्हिडिओ बनवू. आणि काल ना गावात काला होता, म्हणजे साधीचा सप्ताह बसला होता, तर त्याचाच काला होता काल. तर तिकडून आले मी दुपारी 2 वाजता, आणि आल्याच्या नंतर म्हणलं चला मला मशीनला तेल पण घालायचं होतं, म्हणजेच ऑइल घालायचं होतं. तर ऑइल घालताना मला लक्ष आलं काही कमेंट आली होती, तर म्हणलं त्याच कमेंटवर आता व्हिडिओ करू. म्हणून काल पहिल्यांदा ऑइल घातलं, मशीनला कसं घालायचं काय घालायचं ते पण पूर्ण मी डिटेलमध्ये दाखवले. आणि व्हिडिओमध्ये दोरा कसा ओवायचा, का मशीन कशी चालवायची, बॉबिन कशी भरायची, हे सगळं मी त्यात सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्ही, कारण ज्यांना येते त्यांना वाटतं की खरंच ह्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट असं का आहे, आम्हाला पण चालवायला येते मशीन असं वाटतं. पण ज्यांना येत नाही त्यांना एवढं टेन्शन येतं ना, खरंच खूप टेन्शन येतं. कालच मला म्हणजे मी काल्याच्या कीर्तनात गेले होते ना, तर तेव्हा तिथं माझ्या शेजारला एक पोरगी होती, नवीन लग्न झालं होतं तिचं. तर ती मला म्हणत होती तिचे ब्लाऊज असतात माझ्याकडं, तर तिला माहीत नव्हतं मी शिवणार आहे म्हणून. पण ती मला म्हणली की माझ्या आईनं माझ्या आईनं मशीन दिली मला चालवता येत नाही, त्यासाठी मला तुम्ही शिकवा. पण मला टाईम भेटत नाही शिकवायला, त्यामुळे मी म्हणले की नाही, मला क्लास घेणं होत नाही, त्यामुळे मी क्लास काय घेत नाही. पण तसं अडचण येते माणसाला, ज्यांना मिशन चालवायला त्यांना खूप अडचण येते. त्यामुळे तर तसं ज्यांना मशीन येत नाही त्यांना खूप अडचण येते, कारण मशीन तर आहे घरी पण ती चालवता येत नाही आणि काही शिवता पण येत नाही. तसे प्रॉब्लेम येतात. ज्यांना येते त्यांना ह्याचं काय म्हणजे ह्या व्हिडिओचं काहीच महत्त्व वाटत नाही, पण ज्यांना येतं त्यांना खूप महत्त्व, म्हणजे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ वाटतो त्यांना. त्यामुळे माझी पहिली होते सिंगल पाट्याची मशीन होती, आणि आताची आहे डबल पाट्याची मशीन आहे. ही 2, 3, 4 वर्ष झालं असेल मी मशीन घेतली त्याला. पहिले सिंगल पाट्यावर मी शिवत होते, तेव्हा काय माझ्याकडे एवढे कस्टमर वगैरे काही येत नव्हते, पण आता भरपूर कस्टमर येत आहेत. अक्षरशः मला रिटर्न करावं लागतं, म्हणजे कस्टमर घ्यायचं नको म्हणते तरी कस्टमर बस टाकून देतात, 10 महिने राहू द्या, 6 महिने राहू द्या असं म्हणतात मला. तर असं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे इम्पॉर्टंट. काही ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी, ज्यांना येतं त्यांच्यासाठी नाही, त्यांनी बघितलं तरी चालतं, काही हरकत नाही. पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्ही म्हणत असाल हे असं का बोलतायत आज, तर ना माझ्या जिभेला मी दूध पुड्याचं जर चहा पेले ना, म्हणजे आपलं दूध पाकिट जे भेटतं दुकानात त्याचं जर चहा पेले ना, तर मला एवढं तोंड येतं ना, म्हणजे आपल्या जिभेला वगैरे फोडं येतात. फोडं म्हणजे काय म्हणतात त्याला, असं दुःख झाल्यासारखे फोडं येतात, तसंच झाले माझ्या जिभेला, मला बोलता येत नाही व्यवस्थित. पण काल व्हिडिओ आला नाही. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते की रोज व्हिडिओ येतील म्हणून, पण मीच खोटं ठरते. तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत असाल, जे बी काय थोडेफार बघतात त्यांनी पण वाटतं की रोज प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की रोज येतात पण येत काही नाही येत असं वाटतं माणसाला. मीच खोटं ठरते, त्यामुळे म्हणलं की चला आज काही बी करून, काल शूट करून ठेवला होता, तर म्हणलं आज टाकू व्हिडिओ. त्यामुळे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि तुम्हाला जर काही अजून अडचण वाटली त्यामध्ये तर मला नक्की सांगा. माझ्याकडून जर काही विसरला असेल व्हिडिओमध्ये सांगताना तर ते पण मला नक्की सांगा तुम्ही. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू, आणि व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. चला व्हिडिओला बघू. तर बघा आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. मी आताच काल्याच्या कीर्तनावरून आले होते, तर म्हणलं की मला पण मशीनला तेल घालायचंच होतं, कारण मशीन बरीच खराब झाली होती, कारण शिलाई वगैरे व्यवस्थित येत नव्हती. त्यामुळे मी मशीन उकलली आणि म्हणलं की तुमच्यासोबत शेअर करू, कारण तुम्हाला पण थोडीफार त्याची मदत होईल. त्यासाठी तसं तर आपल्या मार्केटमध्ये बऱ्याच आपल्याला मशीनी भेटतात, आपल्याला कशा पाहिजे काय पाहिजे. तर इथं कस्टमर आलं होतं माझ्याकडे ब्लाऊज न्यायला, तर तेच घेऊन चालले. ते माझ्या मशीनचं काम चालू होतं. तर आपण जेव्हा कापडवर शिवतो, म्हणजे आता मशीनवर आपण कापड शिवतो, तर त्यातले बरेच धूळ वगैरे छोटे छोटे जे आपले काय म्हणतात त्याला
त्या कपड्यातले दोरे वगैरे जे असतात ते पूर्णमध्ये अडकतात, मग मशीन आपले जाम जाते. त्यामुळे 8 दिवसाला 15 दिवसाला तरी आपल्याला त्याची दुरुस्ती करावी लागते. म्हणजे बाहेर काढायचं, साफसफाई करायची, त्याला ऑइल वगैरे घालायचं, हे सगळं करावं लागतं. पण ते माणसाला समजत नाही की कसं करायचं, काय करायचं, कुठलं उकलायचं, काहीच समजत नाही. तर पहिल्यांदा बघा मी मशीन बाहेर आणली आणि आपले मशीनच्या दात्रे जे आहेत वरच्या साईडचं ते तिथलं उकलून काढले, प्लेट दोन्ही पण बाजूला, आणि मशीन आडवी केली आणि खालचं पूर्ण घाण काढून घेतलं. तर तुम्ही बघू शकता त्यात किती दोरे निघालेत, बरेचपैकी म्हणजे दोरे निघालेत 2-3. मला शिवायला मूड येत नव्हता, कारण आपली मशीन जेव्हा चांगली असते ना तेव्हाच आपल्याला शिवायला मूड येतो, नाहीतर शिवायला मूड येत नाही. तसं तर माझं कस्टमर जे आहेत तर खूप वैतागून जातात, कारण प्रत्येक कस्टमरचे माझ्या बदल करायला असते की ब्लाऊज लवकर देत नाही म्हणून. तर असं आता मला टाईम भेटत नाही शिवायला, त्यामुळे जसं टाईम भेटेल तसं शिवत असते. किती बी ब्लाऊज घ्यायचे नको म्हणलं तरी पण कस्टमरचं माझ्या भागं असतं की 6 महिन्यांनी शिवा, 4 महिन्यांनी शिवा, 2 महिन्यांनी शिवा, पण शिवा तुम्हीच, आम्ही दुसरीकडे नाही जाणार म्हणून. कारण आपला स्वभाव पण कस्टमरला खेचून आणत असतो. आपला स्वभाव चांगला असला तर माणूस म्हणतो जाऊ द्या, चला त्यांचा स्वभाव छान आहे, आज तरी उद्या तरी देतातच ब्लाऊज म्हणून, त्यामुळे येतातच. तरी आपल्या मार्केटमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या मशीन भेटतात. 7 ते 8 हजारापासून पण मशीन आहेत. पण जरा चांगल्या क्वालिटीची जर घ्यायची म्हणली तर मशीन चांगल्या क्वालिटीचीच घ्यायला पाहिजे. हलकी जर घेतली तर आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो मशीनचा, कारण सारखं त्याचं काही ना काही घराणं असतं मशीनचं. तर इलेक्ट्रॉनिकल जी मशीन आहे त्याची किंमत होती, मला वाटतं तेव्हा 25,000 रुपये किंमत होती. मला ते दादा म्हणत होते दुकानदार की तुम्ही तीच मशीन घ्या म्हणून, पण मी नाही घेतली, कारण आपल्या गावात लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे, लाईट राहत नाही, त्यामुळे मी ती नाही घेतली. म्हणलं आपली ही डबल पाट्याची जर मशीन घेतली तर पायावर पण आपल्याला शिवायला येतं, म्हणजेच आपला बेल्ट लावून लाईट जेव्हा येईल तेव्हा आपल्या मोटरवर शिवायचं, आणि लाईट नसली तर मग आपला बेल्ट लावून शिवायचं. त्यासाठी मी ही मशीन घेतली. इलेक्ट्रॉनिकल मशीन नाही घेतली, कारण त्याला कंटिन्यू लाईटच लागते. लाईट असली तर मशीन चालते, नाही तर मशीन बंदच करावी लागते. आणि इकडं पाऊस चालू होता, माझं बरंच वेळ काम चालू होतं, कारण मला पण 8-15 दिवसाला तरी मशीन बाहेर काढावी लागते, त्याशिवाय मशीन चांगली राहत नाही आणि शिलाई पण व्यवस्थित येत नाही. तर इथं पाऊस चालू होता आणि मी काल शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की झाडाची काय अवस्था झाली बघा आमच्या म्हणून. तर तेच शिवानी दाखवत होती, कारण तिचं इथं बसल्या लक्ष गेलं की किती मोठी आळी होती त्या झाडावर, त्यामुळे ते पुढे चलून दाखवेलच तुम्हाला. तर इथे बघा मी किती वेळ झाला मशीनमधली घाण काढते, पण निघत नाही आहे तरीसुद्धा. आणि मशीनमध्ये जे मेन पॉईंट असतात, फिरायचे जे मेन पॉईंट असतात, तर ती पूर्ण म्हणजे चौकड जिथे आपल्याला फिरायचे पॉईंट दिसतात त्या ठिकाणी पूर्ण तेल घालून घ्यायचं असतं. जेवढं तुम्ही जास्त तेल घालचाल आणि जेवढं मशीन फिरवचाल तर तेवढं मशीन लूज जाण्यासाठी आपल्याला मदत करत असते. त्यामुळे तर इथे बघा प्लेट वगैरे मी लावून घेतली अगोदर. आता पहिल्यांदा काढली होती, पूर्ण घाण काढली मी त्यातली, आणि प्लेट आता इथे लावून घेतले. जेव्हा मी नवीन मशीन आणली होती ना तेव्हा मला ह्या मशीन एवढा त्रास दिला होता ना, बाप रे बाप. मी कमीत कमी 2 ते 3 महिने तर मशीन टाकून दिली होती, अक्षरशः टाकून दिली होती म्हणजे दुसऱ्या रूममध्ये नेऊन ठेवली होती. मी 2-3 महिने त्या मशीनला बघितलंच नाही, कारण मशीन कसलीच चालू होत नव्हती. मी 2-3 वेळेस त्या दुकानदाराला पण फोन केला. हे बघा इथं शिवानी मला आळी दाखवते. सॉरी, मध्येच माझ्या आवाजाला थोडंफार हे होते, सॉरी त्यासाठी. तर इथे बघा किती मोठ्या आळ्या आहेत. तर ते असल्या आळ्यामुळे झाड एवढं खाऊन टाकले, पानं वगैरे सगळे, झाडच मोठं होऊ देत नाही आहेत. तर असं आता माझा थोडा घसा बसल्यासारखा झाला आहे आणि व्यवस्थित बोलता पण येत नाही आहे, त्यामुळे असं आता. तर ही बघा किती मोठी आळी आहे. मला तर खूप भीती वाटते आळी काढायची, मी कधीच आळ्या काढत नाही. काकूकड काम असतं ते. तर किती वेळ झालं मशीनचं काम करते, अजून पण माझं मशीनचं काम झालं नाही. आणि ना जेव्हा मशीन घेतली होती तेव्हा 3 महिन्यासाठी टाकून दिली होती, म्हणजे दुसऱ्या रूममध्ये मी ठेवली होती मशीन. नाहीच, मला नकोच मशीन म्हणून. जे आपले जिथून मी मशीन आणली होती त्या काकांना पण फोन केला, त्यांनी व्हिडिओ कॉलवर मला 2-3 वेळेस दाखवलं, पण काय करायचं काय नाही. तरी पण मला ह्या मशीनमधलं काहीच समजत नव्हतं. पण शेवटी ही मशीन शिवानीच्याच हातानं चालू होणार होती, तर तिच्याच हाताने ही मशीन चालू झाली, कारण तिनंच पहिल्यांदा शिवत होती ह्या मशीनवर. मला तर जमत नव्हती मशीन कसलीच. तर तिनं शिवली आधी एक म्हणजे 8-15 दिवस शिवली तिनं, म्हणजे जुनं पानं काय पण शिवत होती तिनं. तर तिनं शिवल्याच्या नंतर मशीन एकदम हाताखाली बसून गेली आणि तेव्हापासून मी स्टार्टिंग केली. आणि जुनी मशीन लातूरला देऊन टाकली. मागटल्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं पण जुनी मशीन दिलेली.
तर ह्या मशीनवर मला चांगलं जमायला लागलं, त्यासाठी ते मशीन मी देऊन टाकली. तर इथं बघा मी धागा कसा ओवते. तर पहिल्यांदा रीळ पलीकडल्या साईडला अडकवायचे, तिथून पुन्हा इथं वरी 3 होल असतात, त्या एका होलमधून दोरा बाहेर काढायचा, तिथून खाली यायचं आणि खाली चाकासारखं रोल असतं असेल तर त्यातून घालून वरी घ्यायचा आणि वरून हे बघा जे असते खाली वरी व्हायचं, त्यातून घालून घ्यायचं आणि तिथून पुन्हा खाली यायचं आणि आपल्या डायरेक्ट सुईमध्ये दोरा व्हायचा. तर सुईमधला जो दोरा जेव्हा तुम्ही बॉबिनचा बाहेर काढत असतो तेव्हा आपल्याला नवीन असणाऱ्याला समजत नाही की खालचा बॉबिनमधला दोरा वरी कसा घ्यायचा, समजत नाही. तेच तुम्हाला दाखवायचं होतं. सुईमधला दोरा जेव्हा तुम्ही वोवता तेव्हा त्या दोऱ्याला धरायचं आणि फक्त 2 ते 3 वेळेस हलक्या हातानं आपल्या मशीनचा जे चाक आहे पलीकडलं तर ते फिरवायचं, बरोबर दोरा लगेच बाहेर येतो खालचा. तर तुम्ही बघू शकता आता टीप माझी कशी येते. तर इकडलं जे आहे चाक आपलं तर ते लहान मोठी टिप करायचं असतं आपल्याला. 1 वर पाहिजे, 2 वर पाहिजे, 3 वर पाहिजे. सहसा तर प्रत्येक ब्लाऊज आपल्याला 1 वरच शिवावा लागतो, कारण जास्त मोठी पण शिलाई ब्लाऊजला नाही जमत आणि जास्त छोटी पण मशीन नाही जमत ब्लाऊजला आपल्या शिलाई. 1 वरच येऊन मी ब्लाऊज शिवत असते आणि जेव्हा आपल्याला टिप उकलायची असते तेव्हा मी टिप 3 वर किंवा 4 वर घेत असते, मोठी म्हणजे आपल्याला उकलायला सोपी जाते. तर इथे बघा मी बारीक शिलाई घेतलेली आहे, म्हणजेच मला वाटतं 2 वर घेतली होती मी. 2 वरची टिप आहे मारलेली आणि नंतर अजून तुम्हाला जे पाहिजे जेवढी पाहिजे तेवढी शिलाई तुम्ही कमी जास्त करू शकता. तर माझी मशीन आहे नॉयल कंपनीची मशीन आहे. मला सोनी कंपनीची मशीन घ्यायची होती पण ते दुकानदार दादा म्हणले की नाही हे मॉडेल नवीन आलेलं आहे आणि खूप छान आहे. आणि जेव्हा आपल्याला हे चाक फिरवायचं असतं तेव्हा तो जो स्टीलचा म्हणजे हे दिलेलं आहे बघा, इथं पॉईंट मी हात लावलेला आहे, तर ते खाली केल्याशिवाय ते फिरत नाही, ते खालीच करावं लागतं नंतरच ते फिरतं, तोपर्यंत नाही फिरत. तर इथं बॉबिन लावायची असते. तर मी आता त्याला काही बॉबिन दोरा भरत नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी बॉबिन तिथं लावली आहे मी. तर त्यामध्ये बॉबिन लावायची आणि तो खटका दाबून घ्यायचा, बॉबिन आपली फिट्ट बसते आणि नंतर मशीन फिरवली का बॉबिन ऑटोमॅटिकली भरली जाते. पण मी तिथं भरत नाही, कारण पलीकडल्या साईडला जे एक रिंग असते लब्बरची तर ती माझी कुठं तर पडली होती ढिली झाल्यामुळं, त्यामुळे मी भरत नाही तिथं. मी डायरेक्ट बॉबिन हे बघा असं म्हणजे थोडा जोर आपल्या हाताने भरून घ्यायचा आणि आपलं मार्तुल वगैरे जे असतं तर त्यांना हाताने भरून घ्यायचा आणि हातातला जो दोरा आहे बघा माझ्या हातात हा दोरा फिट्ट धरायचा. हा दोरा जर तुम्ही ढिला सोडला तर आपलं बॉबिन पण ढिला भरला जातो, मग मशीनला पुन्हा घुंगरू टिप येते, त्यामुळे दोरा फिट्ट धरायचा हातामध्ये. तर माझी बॉबिन वगैरे भरून झाली आहे. तर इथं बघा मी मशीनबरोबर जे मोटर आणली होती तर ती मोटर माझी पहिली जळाली, छोट्या साईजची मोटर होती. आता ही नंतर आणली ह्या मोटरीला फक्त मला वाटतं 1 ते 1.5 महिना झाले फक्त आणून, पण आता ही पण व्यवस्थित चलत नाही आहे. मोटर खूप छान आहे, खूप छान चालते, त्याला नाव ठेवायला जागा नाही. पण माझा जो बोर्ड आहे हा बघा, तर हा बोर्ड खराब झाला आहे, कारण बाळू आता आल्याच्या नंतर बाळूने बघितलं तर तो म्हणला की बोर्ड खराब झाला आहे, वायर पूर्ण बदलावं लागतं. त्यासाठी मी आता सध्या पायावरच शिवते, कारण मोटर चालत नाही आहे. असं अडचणी येतात त्यामुळे मी ते इलेक्ट्रॉनिकल मशीन घेतली नाही, कारण कोणती अडचण आपल्याला सांगून येत नाही. त्यामुळे आपलं जुनं ते सोनं असतं म्हणतात ना, तेच खरं आहे. कारण आपलं इलेक्ट्रॉनिकल जरी मशीन घेतली तर आपल्याला जुन्या मशीनची गरज पडते, म्हणजे पडतेच. जुनं तेच आपल्याला कधी पण उपयोगाला येतं. तर हे बघा उजव्या गुडघ्यानं मी जे खालचं क्लच दाबते ना, तर त्यानं ना वरचा जो कपड्याचा जो घोडा आहे तो खालीवरी व्हायला मदत होते, खालीवरी. आणि हित पाठीमागं पण आहे खालीवरी करायचं, ते बघा ते पण आहे, त्याच्या पण करू शकतो त्याने पण. आणि हे खालचं आहे त्यांना पण करू शकतो. 2 ऑप्शनल आहेत. आपल्याला ते कपडा लावताना उचलायचा जो घोडा असतो त्याला कोण घोडा म्हणतं, कोण काय म्हणतं मला माहीत नाही, पण मी तर ऐकलं होतं. कारण मशीनचे असे बरेच पार्ट आहेत की जे आपल्याला त्याचे नावं पण माहीत नसतात, असे बरेच पार्ट आहेत मशीनचे. मी बरेच वर्ष झालं मशीन शिवते, पण सहसा काय आपल्याला गरज पडत नाही ना, की आपल्याला मशीनचे पार्टचे नावं घेण्याची गरज पडत नाही. तर इथे बघा बॉबिन मी कशी लावली, कसा दोरा लावला, काय लावला, हे सगळं व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही जर लक्ष देऊन बघितलं तुम्हाला माहिती होईल बॉबिन कशी बसवली, काय केली, सगळं व्यवस्थित. तर हे दोरा बघा असा खाली सोडायचा असतो दोरा, म्हणजे वरील दोरा लवकर यायला आपल्याला मदत होते. आज माझा थोडा आवाज असा तसा येत असेल, कारण तुम्हाला मागाशीच मी सांगितलं की मला बोलायला थोडासा आज त्रास होतोय, व्यवस्थित बोलता येत नाही आहे. पण असो आता कसं तरी. तर हे बघा डबल एकदा मी दोरा तुम्हाला काढून दाखवलं आहे. तर ही दोन्ही पण दोरे एक साईडनंच घ्यायचे आणि नंतर शिवायला सुरुवात करायची. तर इथे मी मोठी शिलाई घेतलेली आहे, मोठी
म्हणजेच आधी एक 5 मला वाटते 4 वरची टीप आहे. 3 वरची का 4 वरची टीप आहे. कारण मी पलीकडल्या साईडला पाहिलंच नाही की किती वर मी घेतलं होतं. तर मला वाटतं 3 वर 4 वर असावी. तर अशी होती मशीनची माहिती. तुम्हाला कशी वाटली, काय वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्यात जर अजून काही विसरलं असेल तर ते पण मला नक्की सांगा. इथे लाईट गेली होती, फॅन बंद केला होता. बरंच मला गरमी होत होती, त्यामुळे घाम येत होता मला बरंच. तर माझ्या मशीनची जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला, काय वाटला माझा आजचा व्हिडिओ. मशीनचाच होता. तर चला, अजून कोणते व्हिडिओ पाहिजे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू.